आपल्या सर्वांच्याच राजकीय आयुष्यातलं महत्त्वाचं वळण ठरणाऱ्या चिंतन शिबिराचा ढाचा आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी मी नमूद करतो. विनंती करतो शिबिर करताना किमान 5 मिनिटं तरी शांत आपण या ठिकाणी ऐकून घ्यावं. राष्ट्रवादी चिंतन शिबिराची सुरुवात झाली. आजचा एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे गटनिहाय चर्चा. महाराष्ट्रातल्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या नावाने गटांमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक गटाला विषय देण्यात आलेला आहे आणि त्या गटासाठी अध्यक्ष नेमण्यात आलेले आहेत. आपल्याकडे जे ओळखपत्र दिलेलं आहे त्या ओळखपत्रावरती किल्ल्याचं नाव आहे आणि त्यावरूनच आपल्याला कुठल्या गटामध्ये बसायचं आहे त्याची माहिती आपल्याला आपोआपच यापूर्वी मिळालेली आहे. माझं भाषण संपल्याच्या नंतर नियुक्त केलेल्या डोममध्ये जा. प्रत्येक गटामध्ये वेगवेगळ्यासाठी बैठकीची आसन व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. लिहिलेलं आहे गट लिहिलं तेच सांगितलं ना मी. गटामध्ये आपण बसल्याच्या नंतर 4-5 वेगवेगळ्या मुद्द्यांच्या वरती जो लिहून दिलेला विषय आहे त्या विषयावरती त्या ठिकाणी चर्चा करायची आहे. त्या चर्चेमधला आपलाही सहभाग त्या ठिकाणी असावा. आपण मोकळेपणाने त्यामध्ये संवाद त्या ठिकाणी करावा. दुपारी 1:30 वाजता भोजनोत्तर भोजन होईल. 3 वाजता आपण एकत्र जमणार आहोत आणि प्रत्येक गटाचा जो अध्यक्ष आहे त्यांनी 5 मिनिटात त्या गटाने ठरवलेले जे काही मुद्दे असतील ते निष्कर्ष असतील ते या संबंध सभागृहाच्या पुढे त्या ठिकाणी मांडायचे आहेत. एक आपण लक्षामध्ये ठेवावं, हे चिंतन शिबिर एकतर्फी व्यासपीठ नाही. प्रत्येक कार्यकर्त्याचा प्रत्येक नेत्याचा सहभाग इथे महत्त्वाचा आहे आणि तुमच्या सूचनांनी आणि कल्पनांनीच आपला पुढचा मार्ग या ठिकाणी ठरवणार जाणार असल्यामुळे हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. भुजबळ साहेबांना विनंती आहे की हे 10 ग्रुप जे केलेले आहेत या प्रत्येक ग्रुपजवळ 15 मिनिटं भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी द्यावी आणि त्यांना मार्गदर्शन त्या ग्रुपमधले जे विषय आहेत त्या विषयाच्या संदर्भामधलं आपलं मौलिक मार्गदर्शन त्या ठिकाणी व्हावं अशी आपल्याला विनंती पक्षाध्यक्ष यांना मी या ठिकाणी करतो आहे. मी आता गट आणि त्याचे प्रमुख यांची नावं या ठिकाणी करतो. पहिल्या गटाचं नाव आहे शिवनेरी. त्या गटाचं नेतृत्व करणारे आहेत ज्येष्ठ नेते दिलीपराव वळसे पाटील. त्यामध्ये दिले गेलेले विषय आहेत संविधान, लोकशाही आणि संघराज्य व्यवस्था. दुसरा गट आहे रामटेक. याचे प्रमुख आहेत श्री धनंजय मुंडे. त्यांना संघटना, प्रवक्ते आणि संवाद हा विषय या गटामध्ये दिलेला आहे. तिसरा गटाचं नाव आहे देवगिरी. त्याचे प्रमुख आहेत श्री नवाब मलिक. याच्यामध्ये शहरीकरण, पायाभूत सुविधा आणि हवामान बदल याच्यावरती या विषयामध्ये चर्चा अपेक्षित आहे. चौथा महत्त्वाचा गट आहे त्याचं नाव आहे राजगड. त्याचे प्रमुख आहेत शिवाजीराव आढळराव पाटील. त्यांना विषय दिलेला आहे सहकार आणि ग्रामीण व्यवस्था. 5वा गट आहे सिंहगड. त्याचं नेतृत्व करणार आहेत आपल्या खासदार सुनेत्राबाई पवार. पक्षाची राष्ट्रीय भूमिका आणि निवडणूक रणनीती. आपला 6वा गट आहे कळसुबाई. त्याचं नेतृत्व करणार आहे अदिती तटकरे. महिलांचं सक्षमीकरण आणि समता. आपला 7वा महत्त्वाचा गट आहे त्याचं नाव आहे पन्हाळा. त्याचं नेतृत्व करणार आहे दत्तामामा भरणे आणि त्याचा विषय आहे कृषी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न. आपला 8वा गट आहे रायगड. त्याचं नेतृत्व करणार आहे नरहरी झिरवा. तो विषय आहे सामाजिक न्याय आणि समावेशक राजकारण. आपला 9वा विषय आहे त्याचं नाव आहे अजिंक्य तारा. त्याचं नेतृत्व करणार आहेत अनिल भाईदास पाटील. त्यामध्ये अर्थव्यवस्था, उद्योग आणि रोजगार हा विषय त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. आणि आपला 10वा गट आहे विजयदुर्ग. त्याचं नेतृत्व करणार आहे इंद्रनील नाईक. त्यांच्याकडे विषय दिलेला आहे युवा, विद्यार्थी आणि भावी नेतृत्व. असे सगळे विषय त्या ठिकाणी त्यानिमित्ताने देण्यात आलेले आहेत. ज्या निवेदिकात आपल्या ग्रुपचे नाव घेताच आपली जागा सोडावी आणि पलीकडे चर्चासाठी जी काय बैठकीची व्यवस्था केलेली आहे तिथे जाऊन चर्चेची सुरुवात त्या ठिकाणी करावी. आपलं ID कार्ड नसतील तर त्यांना आपले पक्षाचे स्वयंसेवक
त्यांना मदत करतील. कळसुबाई आणि सिंहगड हे 2 गट याची व्यवस्था याच हॉलमध्ये आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आता आपण चर्चेला त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. हे शांतपणाने व्यवस्थित व्हावं अशी आपल्याला विनंती आहे. एक आपण ऐकावं की आपला सहभाग त्या ठिकाणी असावा, तो पूर्ण वेळ 3 तासासाठी असावा, एवढीच आपल्याला पक्षाध्यक्ष या नात्याने सूचना करतो. धन्यवाद. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.